दिवस तुम्हाला डिव्हिजनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करून दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचं आन्सर काय येतं ते। ओके, फर्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवते, तसंच तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर एक्झाम्पल सॉल्व करा। मी जस्ट ते सॉल्व करते त्या स्टेपने तुम्ही पण सॉल्व करा, म्हणजे नक्की एक्झाम्पल कशी सॉल्व करायची आपल्या अबॅकस कीटवर हे तुम्हाला नक्की समजेल। ओके, मग फर्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 276 डिवाइडेड बाय 3 हे आपलं एक्झाम्पल आहे। 276 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहेत। आपण ऍड करून घेऊया। आपण ऍड केलेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, 3 च्या टेबल मध्ये 276 तर पॉसिबल नाही, खूप बिग नंबर आहे, म्हणून आपण काय करणार आहे 2 नंबरला डिव्हिजन करणार आहे। फर्स्ट रॉड मध्ये किती येते 20 आणि सेकंड रॉड मध्ये 7 म्हणजे 27। तर 3 च्या टेबल मध्ये 27 येतात का ते आपल्याला चेक करायचं आहे। डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे का ते आपल्याला चेक करायचं आहे। 3 च्या टेबल मध्ये 26 येतात, 3 च्या टेबल मध्ये 26 येतात, तर 3 कितीचा 26 येतात, 3 9 जा 3 9 जा 27 9 आपल्याला ऍड करायचे आहे आणि लेस आपल्याला 27 करायची आहे। लेस आपण 27 करून घेऊया। लेस 27 केले। आता आपल्याकडे 1 रॉड मध्ये 6 बिट अवेलेबल आहे, मग 3 च्या टेबल मध्ये 6 येतात, डिव्हिजन पॉसिबल आहे। 3 किती जा 3 2 जा 6, मग 6 आपण 3 2 जा, मग आपल्याला 2 ऍड करायचे आहेत आणि 6 आपल्याला लेस करायचे आहे। 6 आपण लेस केले, इकडे 0 आलं, हे आपलं आन्सर आहे। आन्सर काय आहे आपलं 92 आपलं आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। 92 आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केलं। ओके, फर्स्ट एक्झाम्पल झालं आपलं। असंच आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। सेकंड एक्झाम्पल आहे आपलं 145 डिवाइडेड बाय 5 हे आपलं एक्झाम्पल आहे। 145 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचं आहे। आपण ऍड केले 145। आता आपल्याला 5 ने डिव्हिजन करायचं आहे। तर 2 रॉड मध्ये किती बिट आहेत 14, 1 आणि 4 14, तर 5 च्या टेबल मध्ये 14 येतात का, नाही येत, बिग नंबर आहे। मग काय करायचं 1 रॉड कडे जायचं, किती येते 10 आहे, तर 5 च्या टेबल मध्ये 10 येतात का, तर येतात। 5 2 जा 10, डिव्हिजन पॉसिबल आहे। आपण 2 ऍड करतोय आणि लेस आपल्याला 10 करायची आहे। लेस आपण 10 केले। आता आपल्याकडे किती बिट शिल्लक आहे, तर हे 40 आणि हे 45 बिट शिल्लक आहे। तर 5 च्या टेबल मध्ये 45 येतात का, तर येतात, डिव्हिजन पॉसिबल आहे। 5 9 जा 45, मग 9 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 45 करायची आहे। लेस आपण 45 केले। ओके, इकडे आपले 0 आले, हे आपलं आन्सर आहे। आन्सर किती आहे आपलं 29 आपलं आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर केला आपण। ओके, ही दोन्ही एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व करून दाखवलेली आहे। अशीच आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। लास्ट एक्झाम्पल आहे आपलं आजचं 368 डिवाइडेड बाय 4 हे आपलं एक्झाम्पल आहे। 368 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे। ऍड केले आपण। ओके, आता आपल्याला 4 कडे जायचंय। 4 ने आपल्याला डिव्हिजन करायचं आहे। तर आपल्याला बघूया हे किती आहे 3 तर स्मॉल नंबर आहे 4 पेक्षा, म्हणून आपण 2 रॉड कडे जाऊया। 30 आणि हे 6 झाले, मग 36। तर 4 च्या टेबल मध्ये 36 येतात का, डिव्हिजन पॉसिबल आहे का, तर 4 च्या टेबल मध्ये 36 येतात, डायरेक्ट डिव्हिजन पॉसिबल आहे। 4 9 जा 36, मग 9 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 36 करायचे आहे। लेस आपण 36 केले। आता आपल्याकडे किती बिट शिल्लक आहेत, हे 8। ओके, 8 बिट शिल्लक आहेत। तर 4 च्या टेबल मध्ये 8 येतात का, तर 4 च्या टेबल मध्ये 8 येतात। 4 2 जा 8, मग 2 आपण ऍड करून घेऊया आणि लेस आपल्याला 8 करायचं आहे। लेस आपण 8 केलं। ओके, आपला आन्सर आलं। आन्सर किती आहे आपलं 92 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाऊन करून घेऊया। आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे। अबॅकस क्लिअर
अबॅकस क्लिअर केलं. ओके, आजची सगळी एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत. मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.